नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री योगेश जाधव, संचालक वायजेस विजन अकॅडमी, मुनावळे, तालुका कराड, जिल्हा सातारा. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. गेल्या 2 महिन्यात आपला एकही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आला नाही आणि आज आपण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला घेऊन येतोय. थंबनेल बघितला असेल, खरंय. अनेकांच्या मनात आपला मुलगा इयत्ता 5वीत किंवा 6वीत गेल्यानंतर त्यांना वेळ लागतं ते आपला विद्यार्थी नवोदय किंवा सैनिक स्कूल परीक्षेमध्ये त्याची निवड व्हावी आणि कळत नाही की कोणत्या परीक्षेची आपण तयारी करून घ्यावी. आणि त्यावेळेस मग आपल्या मनात असंख्य प्रश्नांचं कावळ माजतं आणि त्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन मिळत नाही. आणि त्यामुळं त्या मुलाला मिळालेली जी संधी असते ती संधी त्याला पकडता येत नाही. त्यामुळे अशाच अनेक पालकांनी विचारलेला प्रश्न आहे, हु इज बेस्ट, नवोदय विद्यालय की सैनिक स्कूल, कोण आहे बेस्ट? याच विषयावरती आज आपण सुंदर असा व्हिडिओ घेऊन येतोय. या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणारी जी माहिती आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. अनेक पालकांना आपला पाल्य कुठं जावा, कुठं घालवावा, कुठं पाठवावा या प्रश्नाचं हमखास उत्तर देणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळं पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक पालकांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा. तुमच्या मनात असणाऱ्या अनेक शंकांचं निरसन या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं हु इज बेस्ट, नवोदय विद्यालय का सैनिक स्कूल, हे आपण आज या व्हिडिओतून पाहूयात. जास्त वेळ न घेता आपण सरळ या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नवोदय विद्यालय आणि सैनिक स्कूल या विद्यालयात मुलगा शिकावा किंवा शाळेत विद्यार्थी शिकावा असं अनेक पालकांना वाटत असतं. याचं कारण असं की सैनिक स्कूल परीक्षेमध्ये जेव्हा मुलगा पास होतो त्यावेळी त्याचं सिलेक्शन सैनिक स्कूल शाळांमध्ये होत असतं आणि त्या शाळेतून त्याचं शिक्षण सैन्य धर्तीवरती शिक्षण त्याचं मिळत असतं. या शाळा राज्य पातळीवरती, देश पातळीवरती वेगवेगळ्या ठिकाणी शाळा आहेत. त्या शाळेमध्ये त्याचं सिलेक्शन होतं, पालक त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पाठवतात आणि त्याचं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण होत असतं. ह्याचा हेतू असा आहे की त्या शाळेतून त्या विद्यार्थ्यानं चांगलं सैन्य धर्तीतलं शिक्षण घ्यावं आणि भविष्यात सैन्यातील अधिकारी म्हणून नावारूपाला यावं. खास करून या परीक्षेकडं किंवा या शाळांकडं जे फौजमध्ये काम करणारे जे मिलिटरी जे फौजी आहेत त्या पालकांचा जास्त ओढा या परीक्षेकडं पाहायला मिळतो. कारण त्यांनी फौजमध्ये सीमेवरती देशाचं रक्षण केलेलं असतं. आपण फौजमध्ये असताना सैन्य म्हणून रक्षण केलं, आता माझ्या मुलानं याच सैन्यात राहून देशाचं रक्षण करावं, पण सैन्य म्हणून नाही तर सैन्यांचा अधिकारी म्हणून, अशी स्वप्न बाळगलेली पालक या ठिकाणी सैनिक स्कूलची मुलांची तयारी करून घेत असतात. आणि त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेस, वेगवेगळ्या प्रकारच्या अकॅडमीज, वेगवेगळ्या प्रकारच्या गायडन्स, शिक्षकांचा गायडन्स मिळण्यासाठी पालक धडपडत असतात. त्यांना काही जणांना चांगला मार्गदर्शन मिळतं तर काही जणांना मिळत नाही. मुलाच्याकडे तेवढ्या क्षमता असून सुद्धा मुलाला त्या शाळेमध्ये प्रवेश घेता येत नाही. मग वाटेल ते प्रयत्न करून भरमसाठ पैसा घालून शिक्षक काय करत असतात, पालक आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यानंतर त्याचं सिलेक्शन होतं. त्याच पद्धतीने नवोदय विद्यालयात जाण्यापाठीमागचा ग्रामीण शहरी भागावरील सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळावं, त्यांचा पाया भक्कम व्हावा आणि भविष्यातील देशाचे चांगले उत्कृष्ट नागरिक निर्माण व्हावेत, देशाचे अधिकारी निर्माण व्हावेत या हेतूनं जवाहर नवोदय विद्यालय ची स्थापना करण्यात आलेली आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांचं या ठिकाणी शिक्षण मोफत व्हावं या हेतूनं हे विद्यालय चालू केलेत. यासाठीही अनेक पालक धडपडत असतात. आता मग अनेकांना प्रश्न पडतो की सैनिक स्कूलला पाठवावं का नवोदयला पाठवावं, मग दोन्हीपैकी कोण बेस्ट आहे, कुठं पाठवावं, याचीच उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. चला आता आपण हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आपण प्रश्न आणि त्यांच्या असणाऱ्या तुलनात्मक पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवणार आहे. एका बाजूला असणार आहे नवोदय विद्यालय, एका बाजूला असणार आहे सैनिक स्कूल आणि दोन्हीमध्ये आपण तुलनात्मक ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाणार आहोत. मग शेवटी तुम्ही स्वतः निर्णय घ्यायला सक्षम व्हाल की आपला मुलगा कुठं पाठवायचा. तर चला सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे की परीक्षेचं स्वरूप काय असतं. हे प्रश्न माझे नाहीत, हे पालकांनी विचारलेले प्रश्न आहेत आणि या प्रश्नांचं निरसन तुलनात्मक पद्धतीने आपण या ठिकाणी काय करणार आहे. तर बघा,
एका बाजूला नवोदय विद्यालय असणार आहे आणि एका बाजूला सैनिक स्कूल असणार आहे. मग आता परीक्षे स्वरूप दोघांचं सारखं म्हणजे अभ्यासक्रम सारखा असतो, स्वरूप जरा थोडंसं वेगवेगळं असतं, परीक्षा पद्धत वेगवेगळी असते. दोन्हीही परीक्षा ह्या ऑल इंडिया प्लॅटफॉर्मवर घेतल्या जातात. अखिल भारतीय सैनिक स्कूल परीक्षा असं या परीक्षेचं नावच आहे सैनिक स्कूलच्या. आणि जवाहर नवोदय विद्यालयाची पण परीक्षा पूर्ण भारतामध्ये एकाच वेळी एकसारख्या पेपर पद्धतीनं घेतली जाते. मग या ठिकाणी नवोदय विद्यालयामध्ये 80 गुण हे 80 प्रश्न 100 गुणाला असतात आणि सैनिक स्कूलमध्ये 125 प्रश्न 300 गुणाला असतात. हे लक्षात घ्या. व्हिडिओ मोठा होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा. आता या नवोदय विद्यालयातील 80 प्रश्नामध्ये 3 विषय असतात. त्यामध्ये इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे IT बुद्धिमापन चाचणी असते, 40 प्रश्न 50 गुणाला. पुन्हा मॅथ्स म्हणजेच गणित असतं, 20 प्रश्न 25 गुणाला. आणि त्याच पद्धतीनं लँग्वेज असतं. तर लँग्वेज म्हणजे ज्या माध्यमातून तुम्ही परीक्षा देणार आहात ती लँग्वेज या ठिकाणी भाषा असते. भाषा विषय 20 प्रश्न 25 गुणाला. अशा पद्धतीनं एकूण 80 प्रश्न 100 गुणाला असतात. नवोदय विद्यालयात प्रत्येक नवोदय विद्यालयात 80 जागा असतात, लक्षात घ्या. मग या 80 जागांमध्ये ग्रामीण शहरी मुलं मुली कॅटेगरी वाईज वेगळ्या डिवायडेशन असतं. याचा व्हिडिओ आपण याच्या अगोदर बनवलेला आहे, किंवा पाहायला नसेल तर पहा, किंवा आवश्यक असेल तर पुन्हा बनवून पाठवला जाईल. त्यानंतर सैनिक स्कूल यामध्ये सुद्धा 80 प्रत्येक सैनिक स्कूल मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जागा असतात, पण सरासरी 80 जागा या सैनिक स्कूल मध्ये असतात. या ठिकाणी ग्रामीण शहरी असा काही फरक नसतो. फक्त होम स्टेट अदर स्टेट म्हणजे स्थानिक राज्य, ज्या ज्या राज्यात त्या सैनिक स्कूल आहेत त्या राज्यातील जागा, बाहेर राज्यातील जागा, मुलं आणि मुली, आणि त्याच पद्धतीने कॅटेगरी वाईज आणि डिफेन्स मध्ये असणाऱ्या फौज मध्ये असणाऱ्या मुलांच्यासाठी सुद्धा राखीव जागा या ठिकाणी असतात. 80 जागा असतात सरासरी. आता 125 प्रश्न कशा कशा पद्धतीने असतात तर याच्यामध्ये मराठी म्हणजे भाषा जो विषय आहे, लँग्वेज जे आहे ती लँग्वेज 25 प्रश्न 50 गुणासाठी असते. पुन्हा त्याच पद्धतीनं IT जो विषय आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे इंटेलिजंट टेस्ट जो विषय आहे, बुद्धिमापन चाचणी यामध्ये पण असतो, तो 25 प्रश्न 50 गुणासाठी असतो. त्याच पद्धतीनं GK जनरल नॉलेज हा विषय 25 प्रश्न 50 गुणासाठी असतो. ही झाली 150. आणि त्याच्यानंतर शेवटचा विषय जो आहे तो म्हणजे मॅथ्स गणित. यामध्ये 50 प्रश्न 150 गुणासाठी, म्हणजे 50% मार्किंग, 50% मार्किंग या गणित विषयाला आहे. असे एकूण 125 प्रश्न 300 गुणाला असतात. या परीक्षेसाठी 2 तासाचा कालावधी असतो पेपर सोडवायला, आणि या परीक्षेसाठी 2.5 तासाचा कालावधी असतो. आणि यामध्ये विभाग ब क 3 विषयांना, त्यानंतर ह्या अशाच पद्धतीनं त्यात असतं. अशी ही परीक्षा पद्धत आहे. परीक्षा पद्धत दोन्हीची डिफरंट आहे. नवोदयचा अभ्यास करून तुम्ही सैनिक स्कूलला धारक होणार नाही, सैनिक स्कूलचा अभ्यास करून तुम्ही नवोदय धारक होणार नाही. तर त्यामुळे तुम्हाला या परीक्षांची वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. हा झाला परीक्षेचं स्वरूप. आता दुसरा प्रश्न पुढचा आहे तो म्हणजे परीक्षेचं माध्यम आणि शिक्षण. शिक्षण म्हणजे काय तर तुम्ही परीक्षा देताना कोणत्या माध्यमातून परीक्षा देणार आहात आणि तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर कोणत्या माध्यमातून तुम्ही शिक्षण घेणार आहात, असे एकाच प्रश्नामध्ये आपण या ठिकाणी तो प्रश्न घेतलेला आहे. तर माध्यम परीक्षा आता दोन्ही परीक्षांचं माध्यम आहे ना, तर स्थानिक भाषा तुम्ही मराठी असेल तर मराठीतून पेपर देऊ शकता, इंग्रजी असेल तर इंग्रजीतून देऊ शकता, हिंदीतून देऊ शकता, उर्दू, कन्नड, गुजराती अशा अनेक 10 ते 12 भाषांमध्ये तुम्ही माध्यमातून ह्या अनेक आहेत. आणि
दोन्हीत कसं आहे, सारख्या भाषामध्ये तुम्ही काय करू शकता, माध्यमातून पेपर तुम्ही देऊ शकता. नवोदय आणि सैनिक स्कूल दोन्ही परीक्षा तुम्ही कोणत्याही माध्यमातून देऊ शकता. भले तुमचा मुलगा इंग्रजी माध्यमात शिकत असेल, त्याला मराठी माध्यमातून पेपर द्यायचा आहे तरी देऊ शकता. एखादा विद्यार्थी मराठी माध्यमाचा आहे, त्याला हिंदी भाषेतून पेपर द्यायचा आहे तरी देऊ शकता. या ठिकाणी तो शिकतो कुठं हे महत्वाचं नाही, त्याला परीक्षा कुठल्या माध्यमातून सोयीस्कर जाणार आहे यावर पालकांनी त्यावर निर्णय घेतला पाहिजे. त्यानंतर बस जर समजा उद्या सिलेक्शन झालं त्याचं नवोदय विद्यालय किंवा सैनिक स्कूलमध्ये, तर मात्र शिक्षण कोणत्या नवोदय विद्यालय आणि सैनिक स्कूल यांच्यामध्ये शिक्षण कोणत्या माध्यमातून असतं, तर नवोदय विद्यालयातलं शिक्षण असतं ते हिंदी माध्यमातून असतं. लक्षात घ्या, पूर्ण भारतामध्ये फर्स्ट लँग्वेज जी असते ती हिंदी असते, सेकंड इंग्लिश आणि थर्ड प्रादेशिक भाषा जी काय आहे. आपण आहे महाराष्ट्रात तर मराठी भाषा असते थर्ड लँग्वेजला, फर्स्ट लँग्वेज त्यांची हिंदी असते. त्याच पद्धतीने सैनिक स्कूलची तिथून पुढचं शिक्षण जे असतं ते इंग्रजी माध्यमातून असतं सरासरी. मग प्रादेशिक भाषा त्या ठिकाणी शिकवल्या जातात, पण जास्त करून या ठिकाणी इंग्रजी भाषेवरती भर असतो, कारण उद्या भविष्यात होणारे अधिकारी त्यांना घडवायचे आहेत सैन्य दलातील, त्यामुळे या ठिकाणी इंग्लिश भाषेचं प्रमुख स्थान या ठिकाणी मानलं जातं. या ठिकाणी हिंदी भाषा ही प्रथम लँग्वेज असते. आणि आता शिक्षण हे झालं माध्यम पुढे शिकण्याचं, पण त्याचबरोबर म्हणावं सर की ह्या दोन मध्ये शिक्षण घेत असताना कोणकोणते विषय, तर जवळजवळ दोन्हीकडे सारखे विषय असतात. फक्त हे सैन्य धर्तीवरती शिकवलं जातं आणि हे आपल्या असणाऱ्या पाठ्यपुस्तकाच्या आधारावरती शिक्षण असतं. ह्यात सुद्धा तुम्हाला परदेशी भाषा शिकायला येतात, ह्या ठिकाणी पण तुम्हाला असतं. तुम्हाला इथं जे पाठ्यपुस्तकात शिक्षण आहे ते दोन्ही सारख्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल, फक्त इंग्रजी माध्यम आणि हिंदी माध्यम असतं. आणि इतर ऍक्टिव्हिटी मग ह्या सैन्य धर्तीतल्या ऍक्टिव्हिटी असणार, या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या सहशालेय असणाऱ्या ऍक्टिव्हिटी असणार आहेत. ह्या ठिकाणी मुलगा पुस्तकी ज्ञानातून गुणवत्ताधारक होणार आहे, या ठिकाणी तुमच्या बरोबर पुस्तकी ज्ञान तर असणारच आहे, त्यामुळे जोड असणार आहे ते सैन्य धर्तीतल्या ज्ञानाची. हा फरक सैनिक स्कूलमध्ये गेल्यानंतर आहे. हा झाला आपला दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न बघूयात आपण. तिसरा प्रश्न आहे परीक्षेचा अभ्यासक्रम. आता अभ्यासक्रम ह्या दोन्ही परीक्षेचा देशभरामध्ये अभ्यासक्रम सारखाच असतो, तो सीबीएसई सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेला जो अभ्यासक्रम असतो त्या अभ्यासक्रमाच्या अंतर्गतच या दोन्ही परीक्षा घेतल्या जातात. नवोदय विद्यालय आणि सैनिक स्कूल यामध्ये दोन्हीचा अभ्यासक्रम सारखा असतो, लक्षात घ्या. मग परीक्षा पद्धत पण त्याच धर्तीवर घेतली जाते आणि त्यानंतर तुम्हाला शिकण्यासाठी असणारा जो अभ्यासक्रम आहे तोच असतो. बऱ्यापैकी साम्य असतं, फरक असा जास्त काही नसतो. तुम्हाला सांगितल्या पद्धतीने की या ठिकाणी तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या किंवा जे तुम्हाला शैक्षणिक ज्ञान आहे या ठिकाणी भर दिला जातो आणि या ठिकाणी तुम्हाला सैन्य धर्तीवरचं जे ज्ञान आहे त्यावरती जास्त भर दिला जातो. तर त्यामुळे अभ्यासक्रम दोन्हीकडे सारखा आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम, आता परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्हाला सीबीएसईचा तुम्हाला विषय सांगितले 3 विषय असतात, इथं 3 विषय आणि इथं तुमचे 4 विषय आहेत. त्या 4 विषयाचा अभ्यासक्रम नवोदय विद्यालयाकडून पण तुम्हाला दरवर्षी पाठवण्यात येतो आणि सैनिक स्कूल परीक्षा मंडळाकडून सुद्धा तुम्हाला काय केलं तो अभ्यासक्रम पाठवण्यात येतो. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरण्याच्या वेळेस याची प्रॉस्पेक्ट जे असते माहिती पत्रक आहे ते वाचणं गरजेचं आहे, त्यातून तुम्हाला त्या अभ्यासक्रमाची माहिती मिळते. चला, आता तिसरा प्रश्न जो आहे पालकांचा तो म्हणजे शाळांचा हेतू कशासाठी. ते मागाशी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की ह्या शाळांचा जो हेतू आहे ते सांगितलं, नवोदय विद्यालयातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी जे सामान्य कुटुंबात की ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक त्यांची वाटचाल चांगली व्हावी, त्यांचं भविष्य चांगलं सुकर व्हावं, त्यांनी आपल्या पायावरती उभं राहावं आणि त्यांचा उपयोग भारतीय नागरिक म्हणून आपल्या देशासाठी चांगला व्हावा या हेतूनं हे नवोदय विद्यालयामध्ये त्या ठिकाणी शाळा चालू केलेल्या आहेत. नवोदय विद्यालयामध्ये मुलांची निवड केली जाते. या दोन्ही एंट्रन्स एक्झाम प्रवेश पूर्व परीक्षा घेऊनच या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन, कोणीही वशिल्यावरती या ठिकाणी लागू शकत नाही. त्या मुलानं आपली स्वतःची गुणवत्ता त्याला सिद्धच करावी लागते, लक्षात घ्या. आणि सैनिक स्कूलमध्ये मग सांगितल्या पद्धतीनं की यामध्ये सैन्य धर्तीवरती शिक्षण असल्यामुळं उद्या भविष्यात नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मीमध्ये जाणाऱ्या अधिकारी निर्माण करावेत, ते कुशल, हुशार आणि कर्तबगार आणि आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणारे चांगले ताकदीचे सैन्य धर्तीतले अधिकारी निर्माण करण्यासाठी हे नवोदय सैनिक स्कूलची स्थापना करण्यात आलेली किंवा ते निर्माण करण्यात आलेले आहे.
आणि अनेक ठिकाणी आता त्यामध्ये ओल्ड सैनिक स्कूल आहेत, न्यू सैनिक स्कूल आहेत. आता भरपूर नवीन सैनिक स्कूलला मान्यता मिळालेली आहे. काही अगोदरचे जुने सैनिक स्कूल आहेत, असे भरपूर सैनिक स्कूल आहेत, त्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकताय. नवोदय विद्यालय ज्या जिल्ह्यात नवोदय विद्यालय असणार आहे त्या जिल्ह्यात त्या मुलाला प्रवेश घ्यावा लागणार आहे, दुसऱ्या जिल्ह्यात तो घेऊ शकत नाही. त्यानंतर पुढचा शिकण्याचा कालावधी. हा अनेकांचा प्रश्न आहे, सर किती वर्ष मुलाला ठेवलं पाहिजे सैनिक स्कूलला, त्यानंतर त्याचा रिझल्ट भेटेल. या दोन्हीही सैनिक स्कूल असेल किंवा नवोदय विद्यालय असतील त्यांचा कालावधी आहे तो 6वी ते 12वी पर्यंत आहे. दोन्ही शाळांमध्ये तुम्हाला तुमचा पाल्य 6वी ते 12वी पर्यंत ठेवावा लागतो. आता म्हणा सर ह्या पूर्ण असणाऱ्या 6-7 वर्षच मुलगा तिथे ठेवल्यानंतर रिझल्ट भेटणार का? 100% तुम्हाला त्या ठिकाणी शेवटपर्यंत ठेवल्यानंतर तुम्हाला रिझल्ट भेटणारच आहे. पण खास करून नवोदय विद्यालयात असा त्यांचा फोर्स नसतो की तुमचा मुलगा नवोदय विद्यालयात शेवटपर्यंत राहिलाच पाहिजे. हा पालकांचा डिपेंड. इथं पण तसं काही नाही सैनिक स्कूलला. पण नवोदय विद्यालयात शक्यतो माझ्या माहितीनुसार किंवा मी पाहिल्यानुसार नवोदय विद्यालयात मुलगा 6वी ते 10वी पर्यंत खास करून काय करतो, शिक्षण घेतो. आणि त्यानंतर 11वी-12वीचं शिक्षण तो इतर असणाऱ्या वेगळ्या बाह्य असणाऱ्या कॉलेजमधून तो करतो आणि त्यानंतर त्या पुढचं तो करिअर चूज करतो. तसं सैनिक स्कूलला तसं करून चालत नाही मुलांना. सैनिक स्कूल पालक म्हणून तुम्ही जागरूक असलं पाहिजे. मध्ये आधी काढल्यानंतर सैनिक स्कूलमधून नवा मुलगा बाहेर येतो तेव्हा त्याला मधूनच आल्यानंतर तिथनं पुढे आम्ही बाहेर जाऊन नंतर क्लासेस करतो, अकॅडमी लावतो वगैरे, अशा पद्धतीनं तयारी करायची असेल तर तसा फारसा काय फरक पडणार नाही. तुम्हाला इथं 12वी पर्यंत मुलगा ठेवायलाच पाहिजे, तरच तुमच्या मुलाची तयारी त्या पद्धतीने होणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर काय आता ही सैनिक स्कूलमध्ये पण असणारे पालक काय करतात, 10वी पर्यंत जसं मी तुम्हाला सांगितलं तसं 10वी पर्यंत ठेवतात आणि 10वी नंतर 11-12साठी औरंगाबादला SPI जे आहे किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी SPI कॉलेज आहेत, शाळा आहेत, त्या ठिकाणी मुलांचं सिलेक्शन व्हायला धडपडत असतात. मग त्यांच्या पद्धतीनं अनेकांना तिथं रिझल्ट मिळत असतो, त्यामुळे तिकडं मुलांना कन्वर्ट करतात. अशा पद्धतीने शिकण्याचा कालावधी हा 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11-12वी जो 7 वर्षांचा कालावधी आहे आणि 7 वर्ष मुलांना ठेवावंच तुम्हाला लागणार आहे, तरच तुम्हाला त्यांचा योग्य पद्धतीनं रिझल्ट मिळणार आहे. त्यानंतर आता पुढचा सर्वात महत्वाचा आणि सगळ्यांनी विचारलेला प्रश्न असा आहे की तो म्हणजे शैक्षणिक फी स्वरूप काय. म्हणजे मुलगा शिकतोय, पाठवतोय, त्याची फीस किती असणार. अनेकांच्या मनात प्रश्न असतो शिकायसाठी खर्च शिक्षणाचा किती असणार आहे. तर नवोदय विद्यालय आणि सैनिक स्कूलमध्ये खूप डिफरंट आहे, लक्षात घ्या. आता मी म्हणाल की नवोदय विद्यालय सामान्यांची परीक्षा आहे आणि सैनिक स्कूल ही श्रीमंतांची परीक्षा आहे. म्हणजे अनेकांना या असं का सांगताय, कारण सैनिक स्कूलमध्ये सामान्यांची मुलं शिकू शकणार नाही. याचं कारण सांगतो. याचं असं की नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण हे मोफत शिक्षण असतं. मोफत शिक्षण, सर्व शिक्षण मोफत. 6वी ते 12वी पर्यंत असणारं शिक्षण मोफत असतं. थोडीफार फीज, थोडी म्हणजे हाता 1-2 हजारात फी फक्त 8वी पासून 12वी पर्यंत असणाऱ्या विद्यालयात 2-2.5 हजारामध्ये फक्त फी द्यावी लागते. हा नवोदय विद्यालयातून हा प्लस पॉइंट आहे. अभ्यासक्रम सारखा, शिक्षण तेवढंच आहे, त्याच ताकदी शिक्षक असतात. नवोदय विद्यालय तितक्याच पद्धतीनं काम करून घेतात. सैनिक स्कूल पण तसंच. पण सैनिक स्कूलची फीज स्ट्रक्चर जर बघितलं तर इथं मात्र अनेक पालकांना विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे की सैनिक स्कूलची फीज सरासरी 1.5 लाख ते 2 लाखाच्या घरात असते, लक्षात घ्या. 2 लाखाच्या घरात असते. म्हणजे हे 7 वर्षाचे आहे का? नाही. तर प्रत्येक वर्षाला तुम्हाला एवढे खर्च करायचे, प्रत्येक वर्षी तुम्हाला एवढे खर्च करायचे. मग सरासरी सांगा तुम्ही जर 1.5 लाख ही फक्त शैक्षणिक फी, म्हणजे इतर तुमचा बाकीचा खर्च वेगळा असता. पोरांना जर भेटणं असेल, तर खाऊ पिऊ देणं असणार किंवा त्याला पालक मिटिंगला येणं जाणं असेल, कपडा लागता असेल, हे पैसे वगळून बाकीचा खर्च तुम्हाला करायचा आहे. सरासरी 1.5 ते 2 लाखापर्यंत सरासरी 2 लाख रुपये तुम्हाला प्रत्येक वर्षाला मोजावे लागणार आहेत. म्हणून म्हणलं की ही परीक्षा सामान्यांची आहे आणि ही परीक्षा श्रीमंतांची आहे. म्हणजे परीक्षा म्हणण्यापेक्षा परीक्षा दोन्ही देऊ शकतात, परीक्षांचं काय नाही. पण ही शाळा आहे, जे नवोदय विद्यालय, ही सामान्य कुटुंबातील मुलगा देऊ शकतो, कोणीही देऊ शकतो. ही श्रीमंताची नाही अशी नाही, इथं पण श्रीमंत देऊ शकतात परीक्षा. मी तर भेदभाव श्रीमंत आणि गरीब गोर गरीब असा करतोय असं नाही, कारण हे शासनानंच करून ठेवले, मी नाही करून ठेवलेलं. कारण एका शाळेत फुकट शिक्षण आहे, एका शाळेत ते शिक्षण घ्यासाठी पैसे द्यावे लागतात. तर हा माझा प्रश्न आहे, तो शासनाचा प्रश्न आहे. तर 2 लाख रुपये
मग 7 वर्ष मुलगा ठेवून, मी काय सांगितलं तुम्हाला की 7 वर्ष मुलगा शिकला पाहिजे, 7 दुनी 14 लाख रुपये तुम्हाला इथं घालावे लागणार आहेत. सांगा एखादा सामान्य कुटुंबात त्यांना खाई प्यायचं वांद आहे, तो मुलगा कसा बरं इथं शिकल? पण ह्या ठिकाणी मात्र सामान्याचा मुलगा शिकणार आहे, कारण इथं फीज नाही आणि शिक्षण त्याच ताकदीचं आहे. त्यामुळं हा प्रश्न अनेकांना भेडसावतो. इथं अनेक माघार घेतात की आता काय करायचं, मला पेलणार नाही आता, म्हणून काही मुलं घालतात ताकदीनं, कर्ज काढतात, गहाण ठेवतात, काय काय करतात, 1-2 वर्ष ठेवतात, त्यानंतर पैशाची फी पेलत नाही आणि त्यानंतर मुलांना काढून मागं आणलं जातं. मग यावेळी काय होतं, जेव्हा मुलगा वर्गात शाळा चांगला चाललेला असतो आपल्या स्थानिक शाळेत, त्यानंतर तिकडे जातो, 2 वर्ष शिकतो, पुन्हा मागे येतो, त्यावेळी तो घरना घाटका असा होतो. कारण त्याचं शिक्षण सगळं चेंज, मीडियम चेंज झालेलं असतं, शिक्षणाची पद्धत झालेली असते चेंज, आणि तोपर्यंत ह्या वर्गातली मुलं त्या शिक्षण घेऊन पुढे त्यांचा पाया भक्कम करत पुढे गेलेले असतात. आणि यांना मात्र मराठी माध्यमातून एकदम इंग्रजी माध्यमात, इंग्लिश आला तर त्याचा फारसा फरक पडणार नाही, पण मराठी माध्यमाची मुलं, आता मी हा व्हिडिओ बनवतोय कारण माझ्याकडे येणारे बहुतांश विद्यार्थी मराठी माध्यमाचे असतात, आणि त्या विद्यार्थ्यांचं काय होतं, मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन सुरुवातीपासून 5वी पर्यंत पुढे सिलेक्शन त्यांचं सैनिक स्कूलला होतं, आणि त्यांचं शिक्षण 2-4 वर्ष इंग्लिश माध्यमातून झाल्यानंतर त्या मुलगा नंतर त्याला अभ्यासक्रम पेलत नाही म्हणा, किंवा पालकांना फीस पेलत नाही, त्यामुळे तिथनं त्याला पाठीमागे आणतात आणि तो नंतर हायाच्या रेग्युलर शाळेत त्याला ऍडमिशन घेतात, आणि त्यानंतर मग त्या मात्र त्या बाकीच्या मुलांच्या इतकं त्याला चालता येत नाही, त्यामुळं त्याची गाडी पुन्हा रुळाव्याला खूप कालावधी लागतो, आणि त्यामुळे त्यांची मनामध्ये मुलांच्या न्यूनगड तयार होतो आणि इतरांपेक्षा आपण कमी आहे हा ग्रह समज मनात निर्माण होऊन मुलांची प्रगती खुंटते. हे मी पाहिलेलं उदाहरण आहे. तर अशा पद्धतीने 14 लाख रुपयात तुम्हाला खर्च करायला लागणार आहे, त्यामुळे ही खर्चिक बाब आहे, म्हणून म्हणले हे मोठ्या लोकांचं काम आहे. आता 6वा आता आणि सर्वात चर्चा करणारा हा विषय, प्रश्न अनेकांनी विचारलं, सर नवोदय विद्यालयात गेल्यानंतर आणि सैनिक स्कूल विद्यालयामध्ये गेल्यानंतर गॅरंटी काय, मुलगा तिथं जाणाराची गॅरंटी कोणाची देतात नाही ह्या जगा आताच्या, माझी गॅरंटी नाही, मी व्हिडिओ करता करता काय कमी म्हणजे सांगता येत नाही कुणाचं काय, त्यामुळं नवोदय विद्यालय आणि सैनिक स्कूल परीक्षेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गॅरंटी काय. तर मी सांगतो, नवोदय विद्यालय आपण या ठिकाणी मुलांना इथं पाठवतो, फ्री शिक्षण मिळतं त्याला 6वी पासून 12वी पर्यंत, आणि त्यानंतर त्याचं आणि खास करून ह्याची सीबीएसईचा अभ्यासक्रम असल्यामुळं भविष्यात असणार 12वीच्या नंतर परीक्षा होणार आहेत, नीट परीक्षा असेल, जीई परीक्षा असेल, यामध्ये यातली मुलं चांगल्या पद्धतीने चालतात. पण मात्र सैनिक स्कूल परीक्षेमध्ये मुलगा सैन्य धर्तीवरती, साधं एक सिंपल उदाहरण घ्या, तुमचा एखादा खेळाडू जर घेतला तर खेळाडूला जास्तीत जास्त वेळ तो ग्राउंडवर द्यावा लागतो, वर्गाच्या खोलीत त्याला जास्त बसता येत नाही, कारण जर वर्गात जर जास्त बसला तर त्याला ग्राउंडवरती कमी वेळ मिळणार आहे, म्हणजे जास्त त्याचा कौशल्य त्याला ग्राउंडवर दाखवावं लागणार, आणि त्यामुळे जास्तीत जास्त त्याला ग्राउंडवरती उपस्थित असणं गरजेचं आहे. तो जास्तीत जास्त आपला कौशल्य तो ग्राउंडवरती खेळामध्ये लावतो, आणि त्यामुळे अभ्यासाकडे थोडं काय होतं, दुर्लक्ष होतं, आणि ते साहजिक आहे, होणारच आहे, कारण जास्त तुम्हाला जर खेळामध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल तर अभ्यासाकडे थोडंसं तुम्हाला दुर्लक्ष करावंच लागणार, कारण इकडे जास्त अभ्यास आणि खेळ पॅरलल तुम्ही करू शकणार नाही. मग आता तुम्ही मोठमोठ्या खेळाडूंचं जर बघितलं तर ना मात्र थोडीशी शिक्षण होऊन सुद्धा त्यांनी आपल्या खेळाच्या जोरावरती देश जग गाजवलेला आहे, हा फरक पडतो. आणि मग तेच इथं तोच मुद्दा इथं आहे, सैन्य धर्तीवरती शिक्षण घेत असताना या मुलांचा जास्तीत जास्त वेळ हा सैनिक शिक्षण घेण्याकडं, म्हणजे सकाळच्या परेड पासून उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत जास्ती दिवसाचा बऱ्यापैकी 30 ते 40% हा वेळ या मुलांना काय करतो, फिजिकल फिटनेसवर द्यावा लागतो. मग त्यामध्ये हॉर्स रायडिंग असेल, शूटिंग असेल, रनिंग असेल, वेगळ्या प्रकारच्या कसरती असतील, मार्चिंग असेल, सगळ्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी वेळ द्यावा लागतो, आणि मुलांना त्या ठिकाणी तरबेज केला जातं, कारण भविष्यातला तुम्हाला अधिकारी बनवायचा आहे. मग त्यासाठी ह्याला वेळ द्यायला, मग समजा जर तो मैदानावर जास्त थकला असेल तर त्या मानानं तो अभ्यासात त्याच पद्धतीने चालणार आहे, पण अभ्यास पण त्या पद्धतीने असताना थोडा कमी जास्तपणा येऊ शकतो. आता राहिला विषय जसं की इथं नीट आणि जेईई परीक्षेचं आपण सांगितलं की इथं सक्सेस मिळतं मुलांना, इथं मिळतं का, तर या ठिकाणी अभ्यास सैन्य धर्तीवर असल्यामुळं त्या प्रमाणात तुम्हाला इथं सक्सेस जेईई नीट मध्ये भेटणार नाही. जर माझा मुलगा सैनिक शाळेमध्ये शिकून मला जेईई नीटची तयारी करायची आहे तर मला वाटतं इथं न पाठवता तुम्ही नवोदय विद्यालयाचा विचार केलेला कधीही चांगला, कारण त्या पद्धतीने तुम्हाला पाठवायचं आहे तुम्हाला सैन्य धर्तीमध्ये, आणि तुम्ही नंतर जेईई नीटची तुम्ही तयारी करणार, मग ती तुम्ही नंतर दुसऱ्याही कुठल्याही शाळेत तुम्ही ऍडमिशन घेऊन करू शकता. त्यामुळं आता मग त्याला सक्सेस रेट जर बघितला आपण ह्या दोन्ही शाळांचा, जेव्हा मुलं इथून बाहेर पडतात, यात 80 मुलं असतात, इथंही 80 मुलं असतात,
जेव्हा इथून बाहेर पडतात मुलं, त्यावेळी या 80 मुलातली जवळजवळ 70 ते 75% मुलं सक्सेस होतात, वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये आपलं प्रावीण्य मिळवतात. मग ते खेळ असेल किंवा इतर कोणताही असेल, तुमचं शिक्षण जी नीटची परीक्षा असेल, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, रिसर्च असेल, अशा सगळ्या क्षेत्रामध्ये मुलं या ठिकाणी प्रावीण्य मिळवतात. 70 ते 75% नाही, 70 ते 75 मुलं, म्हणजे 70 ते 75% म्हणजे जवळजवळ 70 ते 75 90% झाली. 90% विद्यार्थी तुम्हाला सक्सेस मिळतात. पण ह्या ठिकाणी 80 विद्यार्थ्यातली 4 ते 8 म्हणजे 10% विद्यार्थी, 10% विद्यार्थ्यांना सक्सेस. मग तुम्ही मुलं इतकी घालणार आहे 80 विद्यार्थी, म्हणजे मी आतापर्यंत तुलनात्मक पद्धतीने चाललेलं आहे. अनेकांच्या शंका या ठिकाणी दूर करायचं चाललंय. माझा सैनिक स्कूल आणि नवोदय विद्यालय मला काय पैसे देऊन हा व्हिडिओ बनवायला सांगितलेला नाही. मला जे वाटतंय, कारण मी सामान्य कुटुंबातला मुलगा आहे, माझ्याकडे येणारा शिकायला वर्ग आहे तो सामान्य कुटुंबातला आहे, त्या पालकांच्या मनातल्या शंका दूर करण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतोय. असे अनेक पालक घरी बसून हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी विचार करायला पाहिजे की भविष्य काय आपल्या मुलाचं. जर यातल्या 80 पैकी 4 ते 8 विद्यार्थी उद्या एनडीए साठी, आता हे सगळं चाललंय ते एनडीए साठी, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. माझा विद्यार्थी, माझा पाल्य जो आहे तो एनडीएला सिलेक्शन व्हावं. दर वर्षाला 370 ते 400 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन एनडीएला केलं जातं. मग त्यातले कारण आहे हिशोब, जुने 33 सैनिक स्कूल, नवीन असणाऱ्या नवीन सैनिक स्कूलची मान्यता, किती सैनिक स्कूल झाली, एवढ्या सैनिक स्कूलमध्ये प्रत्येकाच्या वाट्याला किती येत असतील. आणि मग मला सर एनडीएच आहे का, बाकीचे पण आहेत भरपूर सैन्य, एअरफोर्स, नेव्ही, आर्मी वगैरे असे जाणारे भरपूर आहेत. पण आपला अधिकारी बनवायचं आहे. मग अधिकारी कुठून बनणार आहे, इथूनच बनणार आहे ना. मग अधिकारी बनवायचं आहे म्हटल्यानंतर त्याला ह्याच ट्रॅकने गेलं पाहिजे. बरं, मग सैनिक स्कूलच फक्त आहेत का ते एनडीए साठी सिलेक्शन करण्यासाठी प्रयत्न करतात? अशा अनेक शाळा आहेत, अनेक अकॅडमीज आहेत, अनेक शिक्षक आहेत की त्या मुलांची त्यांची एनडीए साठी तयार करून घेतली जाते. मग सगळे सैनिक स्कूलमध्ये लागत नाहीत. पण ह्यांना जसा भरपूर क्षेत्र आहेत, ह्यांना लिमिट नाही, अनलिमिटेड त्यांना क्षेत्र आहेत, तसं ह्यांची क्षेत्र लिमिटेड झाली, लक्षात घ्या. त्यामुळे इथे स्पर्धा जास्त आहे आणि मेरिट पण त्या पद्धतीनं असतं आणि त्यामुळं जास्त मुलांना त्या ठिकाणी यश मिळत नाही. मग आपण एवढा पैसा खर्च करून जर आपला, म्हणून सर 4 ते 8 विद्यार्थ्यात माझा विद्यार्थी असणार आहे 100%, आनंदच आहे. 8 नाही, मी म्हणतो 80 लागली पाहिजेत, पण तेवढ्या जागा पाहिजेत. त्यामुळं, आणि ह्याला एज लिमिट असतं, एनडीए साठी सिलेक्शन व्हायसाठी एज लिमिट असतं. एकदा एज बार झाला, वय उलटून गेलं की नंतर तुम्ही काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळं कमी वेळामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीने प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि मग आपण विचार करतो, मग माणसं म्हणतात अरे ह्याच्यापेक्षा मग काय, मग आपला सगळ्यांचा मग पुढचा आणि महत्वाचा, आता मी हु इज बेस्ट, मग आता ह्याचं उत्तर अनेकांना या ठिकाणी मिळालं असेल. हु इज बेस्ट तुलनात्मक पद्धतीने नवोदय विद्यालय आणि सैनिक स्कूल परीक्षेमध्ये मला वाटतं की तुम्हाला पाहिजे. आता मला जर विचारलं एक शिक्षक म्हणून किंवा एक पालक म्हणून, तर माझी असणारी सद्य आर्थिक परिस्थिती, मुलाची गुणवत्ता, भविष्यामध्ये असणारे त्याला मिळणारे क्षेत्र असतील, याच्यावर विचार केला तर माझ्यासारखा सामान्य पालक हा नवोदय विद्यालयाला कधीही पसंत करेल. हा माझा. मग हु इज बेस्ट, मला वाटतंय नवोदय विद्यालय. मग तुम्हाला कुठला वाटतंय तुम्ही ठरवा. अनेक लोक सैनिक स्कूल या नावाखाली काय करतात माहितीये का, भांडवल करतात आणि खोटी स्वप्न दाखवण्यासाठी प्रयत्न करतात. आणि मग आपल्या मुलात त्या क्षमता आहेत का, आपण तेवढा खर्च करण्यासाठी कॅपेबल आहोत का, आणि एवढा सर्वात सारासार विचार, भविष्याच्या चिंता पण तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे की भविष्यात नोकऱ्यांसाठी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कौशल्य मिळवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी जाण्यासाठी मग ह्या दोन्हीत कोण आपल्याला मदत करू शकेल. तर आता आर्थिक सुबत्ता असणारी ठराविक लोक असतात, ती निश्चित सैनिक स्कूलला जाणार. पण जवळजवळ आपल्या जो समाजातील वर्ग आहे तर पारडं वर खाली जसं असतं असमान, तसा गट आहे. म्हणजे सामान्य माणसांचा पारडं असतं ते खाली आहे आणि आर्थिक सुबत्ता असणाऱ्या लोकांचं पारडं वर आहे. कमी लोक आहेत, मग त्यामुळे ती कमी असल्यामुळे बघ चला मला शक्य आहे, मी पैसे खर्च करू शकतो, मी इकडे घालू. पण सामान्यचं पारडं खाली आहे कारण जास्त लोक यात आहेत. मग ती काय करतात, आपल्या मुलाचं नवोदयला, मग नवोदयला सिलेक्शन, मला सर 80 विद्यार्थी आहेत माझी मुलं. पण ह्या दोन्ही मला सर्वात, आणखी त्यानंतर शेवटचा
हे की याचा अभ्यास करत असताना, ह्या परीक्षांचा अभ्यास करत असताना यातून मिळणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान तुमच्या मुलाचा पाया भक्कम करणार आहे. तो कोणत्याही शाळेत शिकला तरी त्या शाळेमध्ये त्याला या ज्ञानाचा नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. मग स्थानिक शाळेत, गावातल्या शाळेत शिकून, मराठी शाळेत शिकून किंवा खाजगी कुठल्याही शाळेत शिकून तो मुलगा आपलं करिअर करू शकतो. इथंच जावं असं काही नाही. फक्त इथं जाणाऱ्यांची संख्या लिमिटेड आहे. 10,000 फॉर्म भरले जातात नवोदय विद्यालयामध्ये जाण्यासाठी आणि त्यातलं सिलेक्शन असतं फक्त 80 विद्यार्थ्यांचं. सैनिक स्कूलला तर लाखात फॉर्म असतात आणि त्यातलं सिलेक्शन विचार करा किती किती मोठी स्पर्धा आहे. मग या स्पर्धेचा अभ्यास करून आपल्या मुलाचा पाया जर आपण भक्कम केला तर तो कोणत्याही शाळेत जाऊन त्याला जर शिक्षण चांगलं मिळालं तर नक्कीच तो आपल्या पायावरती उभा राहू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या मनातल्या काही शंका असतील तर दूर झाल्या असतील आणि अजूनही तुमच्या मनात काही शंका असतील कोणत्या प्रश्नाबद्दल तोही पाठवा. त्याच्या शंका मी निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन. माझा नंबर या ठिकाणी आहे 7972684721. नवोदय सैनिक स्कूल परीक्षेबद्दल कोणतीही माहिती असेल तर तुम्हाला दिली जाईल. परीक्षे पद्धत असेल किंवा परीक्षेबद्दल असेल, मार्गदर्शन असेल, याबद्दल तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी या नंबरवर मिळेल. हा माझा नंबर आहे. कधीही फोन करून तुम्ही तुमच्या मनातल्या शंका माझ्याशी विचारू शकता. शंकांचं निरसन तुम्हाला समाधानकारक केलं जाईल. आपण या ठिकाणी माझ्या या ठिकाणी मी अकॅडमी चालवतो. माझ्या अकॅडमी सुद्धा नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल परीक्षेची तयारी करून घेत असतो. अनेक विद्यार्थी, तळागाळातील गोरगरिबांचे विद्यार्थी आपण काय केले, मुलं आपण नवोदय सैनिक स्कूल धारक केलेले आहेत. तुमची ही मुलं थोड्या फीजमध्ये, कमी फीजमध्ये तुम्हाला परवडेल, तुमच्या खिशाला परवडेल अशा फीजमध्ये आपण काय करतोय, मुलांना शिक्षण देण्याचं काम करतोय. पैसा कमवणं हा उद्देश नाही, तर आपल्या सामान्य कुटुंबातील मुलं उद्या भविष्यातील अधिकारी निर्माण करण्याचं माझंही काम आहे. फक्त ते घेत असताना, कारण माझंही पोट आहे, मलाही हे सगळं चाललेलं आहे, ते पोटासाठी चाललेलं आहे. त्यामुळं आणि हे सगळा खर्च आहे तुमच्या मुलांसाठी करणार आहे. त्यामुळे निवासी अनिवासी दोन्ही पद्धतीने आपण शिकवणी घेत असतो. ज्या विद्यार्थ्यांना इथून पुढचं सैनिक स्कूल नवोदयची तयारी करून घ्यायची त्यांनी किंवा मार्गदर्शन हवं आहे त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधा. तुम्हाला योग्य आणि समाधानकारक मार्गदर्शन केलं जाईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही काय करा, तुमच्या मित्रमंडळींना, तुमच्या असणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना तुम्ही हा शेअर करा. याची माहिती सर्व लोकांपर्यंत जाऊ द्यात आणि त्यांना कळेल की माझ्या मुलाला मला कुठं पाठवायचं आहे. मग पुन्हा नक्की प्रश्न तुम्हाला पडेल की हु इज बेस्ट. तर तुम्ही ह्या पद्धतीने व्हिडिओमध्ये तुमचा बेस्ट कोण आहे तुम्ही शोधा आणि त्या पद्धतीने मुलांची तयारी करून घ्या. तुर्तास थांबूया. चला, बाय बाय, गुड बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.